नमस्कार मंडळी, हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी हे अमेझॉनवरून आपल्या बागेसाठी स्टँड मागवले होते। तर पाहू शकता आपण हे स्टँड अशा प्रकारे आलेले आहेत। पॅकिंग व्यवस्थित नसल्यामुळे त्यातल्या मला तर वाटतंय बऱ्याचशा वस्तू पडल्यात की काय खळखळा वाजतंय ते बघा, असं फाटलेलं आहे। आणि मी हे मागवले स्टँड ते आहेत आकाराने 4 फुटाचे दिसत आहेत त्यामध्ये, पण येताना आलेत मला हे 3च फुटाचे पाहू शकता तुम्ही। तर हे स्टँड जे आहे त्यात आपण ओपन करून पाहूया आतमध्ये कसे काय आहेत ते बघा। तर हे स्टँड जे आहेत ते बागेसाठी खूप उपयुक्त होते असे मला वाटलं, म्हणून मी हे मागवले होते। कारण कुंड्या जेव्हा आपण खाली ठेवतो पावसाच्या दिवसात तर हे डाग जे असतात आपल्या बागेमध्ये ते लाल मातीचे डाग पडतात, म्हणून मी हे मागवले होते। तर आता चला मागवलेले आहेत तर काय त्याला पर्याय नाही, आता आलेलेच आहेत तर मग वापरून पाहूया किती दिवस टिकत आहेत काय। तसं तर आपल्या घरात व्यवस्थित वापरली कोणतीही वस्तू तर ती टिकतेच। तर अशा प्रकारे मी आता हे बॉक्स ओपन केले आणि पाहू शकता तुम्ही हे जे आहे ते पॅकिंग व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी आतली, परंतु त्यामध्ये जे वाजत होतं तर हे वाजत होतं ते पाय आहेत प्लास्टिकचे छोटे छोटे, ते जे स्टँड आहेत पायाचे त्याला लावण्यासाठी। तर मला वाटतं त्यामध्ये पुरतील असं प्लास्टिकचे, ठीक आहे लावून पाहूया किती कमी पडतात ते समजेल नंतर। चला आता मी हे ओपन करून घेते आणि मग आपण पेपर झोपायला घेतलाय बघा आपल्या, पाहूया कसं दिसते ते। तोपर्यंत जे बॉक्स होता तो आरोग्य झोपायला घेतलेला आहे, सांगतोय तरी तो झोपतोय आता। तर आरोग्याला आता झोपायला आता निवांत जरा असं बसता येईल मला पण। आणि हे जे पार्सल आहे ते ओपन करता येईल ते बघा, हे अशा प्रकारे खूप पॅकिंग केलेलं होतं त्यांनी। आणि हे जे ते स्टँड आहेत पाय आहेत ते देखील अजून निघत आहेत यातून। तर बघा आता तर हे मी खोलून घेते आणि हा जो पेपर आहे तो पेपर आहे प्लास्टिकचा, तोच मी त्याच्यावरती थोडे दिवसासाठी लावून टाकणार आहे, कारण हा चिकटतोय त्याला आणि चिकटला तर मग तो सारखा वाऱ्याने उडणार नाही किंवा निघणारही नाही आणि आपले थोडे दिवस आपल्या प्लांटरचं पण आयुष्य वाढेल असं मला वाटतंय। तर बघते मी लावून थोडे दिवस आणि नंतर मग खराब झाला की काढून टाकेल। तर आता मी काय करते, हे पाय जे आहेत त्याला मी हे प्लास्टिकचे जे स्टँड आहे बटन दिले खालच्या बाजूने लावायला तर ते लावून घेते। तर अशा प्रकारे बघा हे कमीत कमी 3 फुटाची जागा एक आहे घेते करून ॲडजस्ट करते, म्हणजे याच्यावर 3 कुंड्या बसू शकतात। आता मी आता हे असं लावून घेते आणि पहा कसं दिसतंय ते आता। तर चला आता हे सगळं लावून घेते आणि आपण हे सगळं आपल्या गॅलरीत ठेवल्यानंतर कसं दिसतंय ते बघूया। बघा खूप छान दिसायला तर देखणे आहेत हे, पण अगदी पातळ आहे याचं लोखंड जे वापरलेलं आहे ते, पण ठीक आहे। कुंड्या काही जास्त मी जड केलेल्या नाहीत त्यामुळे चालू शकतं हे, पण असं वाटलं होतं की ह्या खूप मोठ्या असतील, याच्यावर कमीत कमी 4 ते 5 कुंड्या बसतील, पण हे अगदीच छोटं आहे, 3च कुंड्यांच्या मापाचं आहे आणि छोट्या कुंड्या असतील तर 4 बसू शकतात अशा प्रकारचं आहे। तर चला आता हे आपण गॅलरीमध्ये मांडूया आणि पाहूया। 3 स्टँडला हे पुरलं, एक स्टँड रिकामच राहिले। तर अशा प्रकारे आता मी हे जे झाडं आपली अस्ताव्यस्त पसरलेली आहेत तर ती एका साईडला व्यवस्थित मोठ्या कुंड्या लावून घेते आपल्या नवीन स्टँडवर, आणि मग एका साईडला जे आहे ते माझ्याकडं जे आपले हँडमेड तयार केलेलं आहेत मी कडापा वगैरे ठेवून, तर त्याच्यावर एका साईडला लावून घेते। तर आता बघा या साईडला मी अशा प्रकारे ह्या कुंड्या सगळ्या लावून घेत आहे एकसारख्या आकाराच्या। हे सगळ्या 8 इंची कुंड्या आहेत आणि 8 इंची कुंडी अगदी आरामात याच्यावर 3 बसत आहेत बघा। आणि जर आपण जास्त जवळजवळ ठेवलं स्टँड तर 4 बसू शकत आहेत आपल्या एका ह्याच्यात। तर माझ्या 4 याच्यावर ह्या 13-14 कुंड्या बसलेल्या आहेत अशा प्रकारे पाहू शकता आपण। आणि ठीक आहे, चांगलं आहे प्रोडक्ट, परंतु खूप असं ज्या अपेक्षा होत्या 4 फूट वगैरे असेल असं तर नाही, ती इतकं मोठं नाही आहे। तर तेवढं काळजीपूर्वक पहा मागवताना। तुम्हाला जर खूप मोठ्या कुंड्या स्टँडची अपेक्षा असेल तर हे मागवू नका, अन्यथा प्रोडक्ट चांगलं आहे असं मला तरी वाटतंय। आणि पैसे जे आहेत ते आपले 625 रुपये 625 रुपये याला गेलेले आहेत 4 स्टँडसाठी। तर ठीक आहे, पैशांच्या मानाने देखील हे खूप व्यवस्थित आहे। तर आता ही दुसरी बाजू जी अशी अस्ताव्यस्त पडलेली आहे ती मी थोड्या वेळ अगोदर साफ करून घेते आणि नंतर मग मी इथं जे माझ्याकडं लाकडाचे किंवा
दगडी स्टँड आहेत ग्रॅनाईटचे, तर ते लावून घेते आणि मग आपली बाग दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित दिसायला लागेल. तर पाहू शकताय जास्त हाईट नाही आहे याची हाईट फक्त 5 इंच उंच आहे. परंतु ठीक आहे, पाणी वगैरे टाकून आपण हे क्लीन करू शकतो. आता जास्त डाग खाली पडणार नाहीत गॅलरीमध्ये, त्यामुळं मला जरा बरं वाटतंय आणि घर पण जरा स्वच्छ वाटतंय, गॅलरी पण जरा स्वच्छ वाटते. तर आता मी हे साफसफाई करून घेते आणि मग परत पाहूया आपण कसं दिसतंय ते. आणि काय झालं आहे, टेरेसवर खूप झाडं झालेत, त्यामुळे तिथं देखील अडचण होत होती. आणि काही झाडांना सावलीची आवश्यकता असते, ती लगेच खराब होतात, म्हणून ही झाडं मी खाली आणली होती. तर अशा प्रकारे आता आपलं झाडून झाल्यानंतर दिसतंय हे डाग आहेत ते मी नंतर पुसून काढणार आहे. परंतु आता 6 वाजून गेलेत रात्रीचे, मला डबा करायचा आहे, त्यामुळे मी आता घरात चालली आहे. आता बाकीचं काम मी उद्या करते. तर बघा आता दुसरा दिवस उगवला आहे. मी अजून हे पुसून नाही काढलेलं, झाडून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी दुसऱ्या बाजूला ग्रॅनाईटपासून अशा प्रकारे स्टँड केलं आहे. तर पहा ते देखील व्यवस्थित वाटते. आणि आता सगळ्या कुंड्या आपल्या खाली डागवेरही व्यवस्थित बसलेल्या आहेत. आणि आता आपल्या जुईला बघा छान कळ्या आलेल्या आहेत, भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि छोटी छोटी फुलं, खूप सुगंधी. गॅलरीत आलं की छान असा मंद सुगंध दरवळत असतो, त्यामुळं गॅलरीत यायला खूप छान वाटतं. तर चला, अशा प्रकारे आज आपली गॅलरी जी आहे ती छान व्यवस्थित लावून झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.